ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण दिलंय। अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरी व गैरव्यवहाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं उद्या नागपुरात आंदोलन होणार आहे। काल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले तर आज मोहन भागवतांना राऊतांनी पत्र पाठवले। नागपुरातील या आंदोलनाला उपस्थित राहण्याची भागवतांना राऊतांनी विनंती केली आहे। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। सरसंघचालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या या रामरक्षा आंदोलनावर टीका केलेली होती। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेचे 2 पानं तरी वाचावेत असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं। त्यावर खासदार संजय राऊतांनी आता पलटवार केलाय। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावेत। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? रामरक्षा उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवावं 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या। रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू। आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला। राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला। एक महत्त्वाची अपडेट येते। राज्याचे